अथलोकमातरमवन्दतेन्दिरा मनवद्यहृद्यमणिशृङ्गमन्दिरां वदनेन कान्तिसदनेन पुष्णतीं नमतो निरस्तममतो यतीश्वरः। अथ अशा प्रकारे परिपूर्ण देवनगरामध्ये प्रवेश केल्यानंतर निरस्त ममतः, ज्यांनी ममकार म्हणजे अहंकार नाहीसा केलेला आहे अशा यतीश्वरः, यतिश्रेष्ठ असलेल्या राघवेंद्र स्वामींनी लोकमातरम या जगाच्या जननीस आईस, अनवद्य म्हणजे निर्दोष, हृदय म्हणजे मनोज्ञ मनोहर, मणिशृंग म्हणजे मणिमय शिखरे त्यामध्ये मंदिर असलेल्या, कांतिसदनेन म्हणजे कांतीचा आश्रय केलेल्या म्हणजे कांतियुक्त, वदनेन मुखाने, नमतः नमस्कार करणाऱ्या भक्तांना, पुष्णतीम रक्षण करणाऱ्या, इंदिराम लक्ष्मीदेवीला, अवंदत नमस्कार केला। परिपूर्ण देवनगरामध्ये श्री राघवेंद्र स्वामींनी प्रवेश केला। तेथे पर्वत शिखरामध्ये मणिमय अशा शिखरांमध्ये सुंदर असे लक्ष्मीचे दुर्गेचे मंदिर होते। यतिश्रेष्ठ राघवेंद्र स्वामी, ज्यांनी आपल्या ममकाराचा अहंकाराचा नाश केलेला आहे, ज्यांनी संसाराचे सकल पाश तोडलेले आहेत, अशा राघवेंद्र स्वामींनी मणिमया शृंग पर्वतावरील त्या दुर्गादेवीच्या मंदिरास जाऊन तेथे सुंदर वदन असलेल्या, कांतियुक्त वदन असलेल्या आपल्या भक्तांचे रक्षण करणाऱ्या दुर्गादेवीस नमस्कार केला।